पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अहिरणी गोचिड अशुद्ध काय नसेविती, का कमलकंदा आणि दरदोरी, नांदन एकीची घरी परी परागु श्रीविजय भ्रमरी, येराची कुलची उरे, नातरी नदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी, परितेत बैसून उपवास करी, का दरिद्रीजे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांताशी कामो विषयावरी. सिद्धार्थ दास आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांताशी कामो विषयावरी. हा 9वा अध्याय आहे. वयोजनयोजी सप्ताह. संतांचं कार्य जगत कल्याणाकरता मी जगताने हित करून घ्यायचं काय नाही, हा ज्याचा त्याचा विषय. आणि त्यामध्ये संत हे जगत कल्याणाकरता आले, हे कुणाला कळेल? ज्याला स्वहित कल्याण ज्याला कळाले त्यांना संतांचं महत्व कळते. एरवी सर्वांना संतांचं महत्व कळालं असतं तरी तर या म्हणून सांगावं लागलं नसतं. या म्हणावं लागतं. एवढं स्पीकरवरनं बोललं तरी ऐकायला ऐकून घेतलं जात नाही. याला कारण काय? स्वहित कशात आहे, म्हणजे देव कसा आहे, संत कसे आहे, शास्त्र कसं आहे, हे जाणून घेण्याची इच्छाच नाही. त्याला ब्रह्मज्ञानाची जर इच्छा नसेल, ब्रह्मवेत्तेची कशाला इच्छा आहे? म्हणून ब्रह्मज्ञानाची ज्याला गरज लागली त्याला ब्रह्मवेत्तेची गरज असते. एरवी ब्रह्मवेत्तेची गरज कुणाला नाही, म्हणजे संतांची गरज कुणाला नाही. संत काय कामाचे? का आपल्यात येऊन ऊस तोडणार आहेत, काय भात वारा देणार आहेत, काय भात कापणार आहेत? काही करणार नाही. मग ते काय करणार नाही तर मग कशाला? आणि इतकी वर्षे करतायत, यांच्यात काय बदल असा वगैरे दिसत नाही. मग यांच्यात तरी जाऊन काय फायदा? ही वरवरची दृष्टी घेऊन जगणारे समाज, प्राकृत लोक आणि त्या प्राकृत लोकांचा विचार, हा 9वा अध्याय आहे. यामध्ये भगवत वचन असं आहे की राजविद्या राजगुही. तुला मी ज्ञान जे सांगणार आहे ते विज्ञानासह. इदं तु ते गुह्यतमम् असं जे सांगणार आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम्. ज्ञान विज्ञानासह. ज्ञान हे प्रपंच ज्ञानासह. प्रपंच ज्ञान कसं आहे आणि विज्ञान नाम ज्ञान कसं आहे, या दोन्हीचा विचार यामध्ये मी सांगणार आहे. तू नीट लक्ष दे. असं म्हणतायत हे गुह्य ज्ञान आहे, मी तुझ्याकरता म्हणून प्रकट करतो आहे, असं देव म्हणतायत. असा 2रा श्लोक. आणि 3रा श्लोक आहे अश्रद्धदान पुरुष. मग तीच वाटचाल घेऊन त्या ठिकाणी तो विचार सांगतायत. पोळ्यांचा अर्थ आपल्याला श्रुत आहे, तरी सुद्धा पहिलीच ओळ आहे पाहेपा दूध पवित्र आणि गोड. पवित्र असणारं दूध, गोड असणारं दूध, त्वचेच्या पदराड. जो पदर आहे त्या पदराच्या आड आहे. एकेच ठिकाणी जरी असले तरी मध्ये आहे तो पदर आहे. अहेरोनी गोचीड अशुद्ध काय न सेविती, अशुद्ध सेविती. अशुद्ध सेविती, शुद्ध पवित्र असणार न सेविती. पुढं का कमलकंद आणि दरदोरी. कमलकंद जो आहे तो स्थिर आहे. त्यामध्ये जो पराग आहे तो पराग घेणारा जो भ्रमर आहे. मी मगाशीच सांगितलं की हे ज्ञान घेण्यासाठी काय पाहिजे? वृत्ती तयार झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्ञान घेण्याची गरज आहे. एके ठिकाणी जरी असलं तरी सुद्धा का गरज भासत नाही? तर त्याची आपल्याला लालसा लागलेली नाही, त्याची जागृती झालेली नाही. का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी परी परागु सेविजे भ्रमरी, एरा चिकुलूची ओरे. एरा हा शब्द काय सांगतोय? सर्वांना करता. हे भ्रमर आहे ना तो एकटाच आहे त्याच्याकरता. म्हणजे ब्रह्मज्ञान घेण्याकरता फार उतावळेत आहे. आपल्याला आपली काय असते काय की भरपूर लोकांनी ऐकायला पाहिजे, भरपूर लोकांनी यायला पाहिजे, परंतु घेणारे किती आहेत हा भाग अलग आहे.
आणि घेणाऱ्यांची संख्या फार कमी असते. त्याला साखरे महाराज उदाहरण देतात. मुंबई सारखं एवढं ठिकाण आहे की इतकी माणसं त्या ठिकाणी जर पालेभाज्या आणायला गेलीत तर घरात येताना मोजायला पाहिजेत ही बरोबर आलीत का नाही. परंतु एवढ्या जरी मोठ्या पेठेत असले तरी सोनाराच्या दुकानात अंगाला अंग न लागता माणसं सहज येऊ शकतात. म्हणजे एवढी विरळ आहे. तरी म्हणजे ब्रह्मज्ञान घेण्याकरता फार वेळ आहे. म्हणून महाराजांनी सुद्धा लिहा विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांग. कमलकंदाने दर्दरूप नांदणू कैकेची घरी परई पराग सेवी जे भ्रमरी येरा चिकोलूची ओरे निदैवाच्या परिवरी लोया रुतल्या आहाती शस्त्रवरी ते तवैसोनी उपवास करी का दरिद्रीची म्हणजे दरिद्री का झाला तर ठेव्याचं ज्ञान राहिलं नाही. जे ठेव आहे त्याचं ज्ञान नाही म्हणून दारिद्र्य पण आले. एरवी ठेव्याचं जर ज्ञान असतं तर दारिद्र्य पण यायची गरज नव्हती. तैसा हृदयामध्ये मी राम, मी राम हृदयामध्ये आहे. कसा? सर्व सुखाचा आराम. आराम ह्या शब्दानं स्थिरत्व सांगितलं बरं काय. माणसं मी परवा पेपर सकाळी पेपर वाचत बसलो होतो तर काय म्हणाले दोघं चौघ आले. काय महाराज आराम आहे. म्हणजे आराम ह्या शब्दानं स्थिरता आहे बरं काय. म्हणजे आराम हा शब्द काय सांगतो की बाबा आज काय क्रिया नाही वाटतं, काम नाही वाटतं म्हणजे आराम आहे. आत्मा हा क्रियारहित आहे. आत्मा क्रियारहित आहे. म्हणून त्याला आराम हा शब्द वापरलेला आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुखाचं स्थान जे काय आहे तर राम आहे. कुठं आहे तो? हृदयामध्ये आहे. देव लांब हुडकायला जायची गरज नाही. आपल्याला बाहेर देव हुडकतो, तो बाहेरही जेवढा आहे तेवढाही आत आहे. हे ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल? एक श्रीगुरूंच्या मध्ये, शास्त्रामध्ये, देवामध्ये. देवाचं वचन आपण ऐकलं तर आपल्याला देव साथ दे. काय महाराज म्हटलं मी आणि तुम्ही न बोलताच गेला तर माझ्या महाराज म्हणायला काय उपयोग, म्हणण्याला काय उपयोग नाही. तसं देवानं एवढं जरी ज्ञान सांगितलेलं असलं तरी आपण त्या ज्ञानाला प्रतिसाद दिला तर देव कुठंतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्या ज्ञानाकडे आपलं लक्ष नाही. मग आपलं लक्ष कुठं आहे? तैसे आपलेच ज्ञान. तैसे ते 14व्यातले बरं का. आपुलेचे ज्ञान पर ऐसेनी झाले जे आवडून घेतले भव स्वर्गाधिक. तैसे ज्ञान हे आपुले, तैसे ज्ञान हे आपुले तरी पर ऐसेनी झाले जे आवडून घेतले भव स्वर्गाधिक. भव स्वर्गाधिक आवडून घेतले त्यामुळं ज्ञान पर झाले आपलंच असणार असं जे सांगणं आहे. हे असा प्रकारचा जर अन्वय लावला तर तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाशी आरामो की भ्रांताशी कामो विषयावर. काम नाम ही आवड शब्द वापरलाय बरं काय. भ्रांतीनं आवड अन्य ठिकाणी. भ्रांतीनं कुठं आहे? भ्रांतीनं आवड अन्य ठिकाणी. भ्रांती निवृत्त झाली तर विषय काय हो? आवडीचा विषय लवकर कळायला सोपा आहे. परंतु भ्रांत असल्यामुळं काय कळत नाही. मग भ्रांती जात का नाही याचा जर विचार केला तर अनादिकालापासून विषय भोगतोय हा त्याचा आहेच, हे बरोबर आहे. परंतु त्याच्याही मागं असं जर जाऊन जर विचार करत गेलो आपण तर मुलं सारखीच इकडे जातात येतात बरं का. माझं लक्ष जायच्या अगोदर ह्या माणसांचं लक्ष तिकडे जाते त्यामुळे माझं लक्ष जाते. नाही तर सांगण्यात गर्क असल्यावर काय त्याचा फरक पडत नाही. अरे दादा आमचं सारखं तिकडे बघते इकडे बघते. विषय कसा आहे? संतांचा सांगण्याचा जो भाव आहे तो आपल्या हृदयी प्रकट व्हावा आणि ते प्रकट होण्याकरता त्या अनुभवापर्यंत जाण्याची वृत्ती आपली असली तर तो अनुभव येण्याला काय फारसा वेळ लागतो असा भाग नाही. असो
म्हणजे हृदयामध्ये असणारा राम, भ्रांतीनं काम निर्माण झाला, त्यामुळे राम झाकला गेला. त्यामुळे परिणाम काय झाला, स्वसुख जे आहे ते स्वसुखाचं अंतर पडलं आणि ते स्वसुखाचं अंतर पडल्याच्या अनुषंगानं जीव भ्रांतीत पडून दुःख भोगायला लागला. दुसरं काही नाही. परमार्थ फार फार आहे अशातला भाग नाही, परंतु भ्रांती काढण्याकरता सायास आहे. आणि सायास आहे असंही नाही, म्हणजे संसार दुःख मूळ असं तसं. संसार अरे दुःख मूळ आहे, मग देवच हे जर असेल तर देवच दुःखरूप आहे असं त्याचा अर्थ होईल ना. मग ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वच देव जर असेल तर मग हे दुःख कसं, म्हणजे हे सुख कसं, हे सुखदुःख जो भाग आहे तो कुठं आहे, एवढं जर किल्लीत जर फिरवायची कोणीकडे कळाले तर विषय मिटला ना, विषय असो. म्हणजेच आपल्याला जे प्रारब्धानं देह प्राप्त झाला, कर्म आहे, पाप पुण्य आहे, दुःखाला कारण काय आहे, असा विचाराच्या संगतीने जर बघाय, शास्त्रदृष्टीचा विचार जर केला, ह्या सर्व दुःखाला कारण काय आहे, शरीर आहे म्हणून दुःख आहे. शरीर जर नसतं तर सुख बी भानगड नाही आणि दुःखही नाही. आज बघण्याची दृष्टी काय आहे, संत का कळले नाहीत, संतांना बघण्याची भूमिका जी आहे, आपल्याला बघण्याची भूमिका सुख कशात आहे, आमची बघण्याची सुखाची भूमिका काय हो. भरपूर धन असणे, शरीराला काही श्रम नसणे, खायला भरपूर असणे आणि निवांत राहायला असणे, शरीराला कोणतेही काम नाही, तो माणूस सुखी आहे अशी एक आपल्याची. ज्याला भरपूर काम आहे, रोज आता माझंच उदाहरण घ्या, रोज मला सकाळी वाड्याला 8 वाजता 7 वाजता जावं लागते, 6 वाजता. तिथून आलं की जेवलं की शेताकडे जावं लागते, शेताकडनं आलं की धारा काढावं लागतात, धारा काढल्या की नवीन आणि दुसरं म्हणजे सारखं माझी उपाधी जर बघितली तर श्रमात आहे. म्हणजे काय या माणसाला दुःख लय, काय सारखी दांडगी घाई या माणसाची, म्हणजे फार दुःख आहे. का तर शारीरिक त्रास जास्त, म्हणजे ज्या माणसाला शारीरिक त्रास जास्त आहे त्या माणसाला दुःख आहे, आणि ज्या माणसाला शारीरिक सुख आहे त्या माणसाला काय आहे, सुख आहे. ही बघण्याची भूमिका आहे कुणाची, प्राकृत जनाची. हे जे बघणं आहे ते अगदी चुकीचं आहे असं कुणाचं म्हणणं आहे, संतांचे. तैसे विचारता निरसले, प्रपंचू सहजे सांडवले, तत्वता तत्व उरले, ज्ञानी असे. ज्ञानीयांना तत्वातलं तत्व उरले, कुणालाही उरलेलं नाही. उपाधीकडे ज्याचा बघून व्यवहार आहे त्याचा व्यवहार मूर्खांचा व्यवहार आहे. आणि तो विचार कुणाला पडतो, एक ज्ञानी माणसाला पडतो, ब्रह्मवेत्याला पडतो, संतांचा विचार स्वीकार केलाय त्यांना पडतो. उपाधीचा विचार करून जो जगतो तो प्राकृत जनाचा विचार असतो. हे उपाधीत आला कसा, जीव सुखी असताना उपाधीत आला कसा. आज भोसले महाराजांचं कीर्तन आहे. भोसले महाराजांनी हे आपल्या पाटील महाराजांच्या तिथं शंका उपस्थित केली होती की ब्रह्म आता आले असते तर मी त्यांना त्यांच्या समोर सांगितलं असतं की बाबा ब्रह्माला इच्छा कशी काय आली, ते इच्छारहित आहे, असंग स्वरूपानं आहे, निर्विकार आहे. शास्त्र सुद्धा सांगतंय एकोहम बहुश्याम, म्हणजे एकले न कंटविना म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भूमी, गगन सूर्य मेघचे तारंगाने 5 ही महाभौतिक भौतिके भिन्न भिन्न. त्या ठिकाणी आता 9व्यात जर विचार केला तर 7व्यात मागा असा विचार केलाय, भूतेना माझ्या ठाई आणि मी भूता माझी नाही. आता ह्या दोन्हीचा विचार जर केला, काय करायला पाहिजे, ह्या दोन्हीचा अन्वय करायला पाहिजे का नको. देव का म्हणतात, भूते ना माझ्या ठाई आणि मी भूता माझी नाही. भूते माझ्यामध्ये नाहीत आणि मी भूतामध्ये नाही, म्हणजे मी कसा आहे, निर्विकार आहे का नाही, कसा आहे.
म्हणजे भूती आहेत का नाही? भूती असल्याशिवाय सांगितलंय का ते? म्हणजे निर्विकार तुमचं कसं? संत महात्मा म्हणतात ना, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. काय एवढा फारसा त्यामध्ये शास्त्राला जर कळाले, संतांना जर कळाले, तर त्या बुद्धीमध्ये आपल्याला सुद्धा कळण्याची शक्यता आहे. झोपलेल्याला स्वप्न कसं पडलंय काय सांगता येतंय? आता निर्विकारत्वानं झोपलाय का नाही तो? झोपलेल्याला स्वप्न पडतंय का नाही? पडतंय. मग का पडलंय? काय त्याला विचार आहे? काय सांगता येणं शक्य आहे? पडतंय मात्र. मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आता जागृती आल्यानंतर स्वप्न आहे, मग पडलं हे खरं आहे? खरं आहे काय? म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच आहे हे भानच आहे, आभास आहे, आभासिक आहे. असं झालं नाही. अजातवादाच्या दृष्टिकोनात जग झालंच नाही. हे सांगणं आहे. म्हणजे स्फुरण जे झालेलं आहे. शरद बरोबर साडी घातला बंद करतो, तू काय काळजी करू नको बरं काय. म्हणजे जे स्फुरण आहे ते कसं काय झालं, म्हणजे स्फुरण झालेलं आहे का नाही याचा जर विचार केला तर या दोन गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो की अजात्वाच्या दृष्टिकोनातून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत चालच नाही, म्हणजे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातून भ्रांतीनं जग प्रतीत झालं. एरवी जग हे नाहीच बरं. आहे ते काय आहे ते सगळं ब्रह्मस्वरूप आहे, परंतु आपल्याला भ्रांतीनं जगत, दुरीवर भ्रांती व्हायची गरज आहे काय? दुरीवर साप दिसायची भ्रांती बरोबर आहे का? ती झाली आहे. मात्र का झाली हो? काय झाली? मंद अंधकार आहे. स्पष्ट स्वरूपात, स्पष्ट म्हणजे प्रकाशात काय नाही? भ्रांती नाही. संतांना कुठे भ्रांती आहे? निरीड अंधकारात जे प्रपंचात गुंतलेले आहेत त्यांना जगत काय, ब्रह्म काय, व्यक्ता काय आणि कोण काय, घ्यायचं, खायचं, जेवायचं, झोपायचं, काम करायचं, निवांत राहायचं. मरल्याला तरी कोण बघितल्याने पाप पुण्य काय नाही, हे ते कशाला झोंबडे डोक्याला त्रास, कशाला समजून घेत बसायचे नाही ते त्रास. आणि म्हणजे निश्चित ब्रह्मात जी आहेत त्यांना काय त्याचा संबंध नाही. ज्यांना प्रकाशही नाही आणि ज्यांना अंधारही नाही, ती जी मंद अंधकारात आहेत, नाम जिज्ञासू आहेत. आता तो ब्रह्म जिज्ञासा. आता सर्प झालाय का नाही? सर्प झाला. मग भीती झाली. भीती झाली म्हणून काय आणलंय? साहित्य गोळा केलंय का नाही? अरे काट्यानं 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 काठीनं मारण्याचा प्रयत्न केला. मारलं, एक मारली, दोन मारल्यावर असं लक्षात आलं, आणि दोन मारल्या, तीन मारल्या तरी पळत बी नाही, हालत बी नाही, शेपूट वळवळत नाही. म्हणजे नेमकं आहे काय? ही जिज्ञासा, याला म्हणतात जिज्ञासा. आता तो ब्रह्म जिज्ञासा. आणि हे टिकत पण नाही, जाते पण मध्येच दिसतंय. म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे? ह्याला जिज्ञासा म्हणतात. ही जिज्ञासा निर्माण होणं त्याला आता तो ब्रह्म जिज्ञासा. कुणाला? जिज्ञासू करता ही ब्रह्म जिज्ञासा आहे बरं काय. म्हणजे जगत खरं आहे का? ब्रह्म खरं आहे? देव खरा आहे का? मी खरा आहे? मी म्हणजे कोण आहे? सर्व सुखाचा आरंभ. आणि मी जरी म्हणतो मी तरी दुःखात आहे, म्हणजे कोण खरा आहे? त्याला जिज्ञासा असं म्हणतो. म्हणजे जिज्ञासा व्हायला पाहिजे का नको? कधी होईल? होईल काय? नाही होणार? होणार. कधी होईल? शास्त्राच्या संगतीत आला. आमच्या पूर्वीला सुद्धा मी म्हटलं की बाबा तुम्ही काहीही करा, परंतु मी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बरं का. आयुष्य असं आहे, एकदा तरी आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ह्या जगत सोडत असताना ज्ञानेश्वरीचा इतका आधार आहे आपल्याला. समजून घेणं हा भाग पुढचा आहे, परंतु निष्काम पुण्याचरण होण्याकरता सुद्धा महाराज त्यातनं आपल्याला बाबा 1-2 तास बसले
हे वाचन करत बसलो 2 तास. सकाळी मी समजा 6ला बसलो आणि 8 वाजेपर्यंत वाचन करत बसलो, तर माणसं 6ला वाड्याला गेली तर मी वाड्याला जायच्या टायमाला ती परत आलीच का नाही. म्हणजे माझं 2 तासाचं काम थांबलं का नाही हो, थांबले. मग माझ्या 2 तासानं पुढचे 2 तास माझं वाढले ना. काय, मी 8ला जाणार, मग 10ला येणार, तो 10ला ती माणसं जेवून शेताला जाणार आणि मी 10ला येणार, 11 वाजेपर्यंत जेवणार, 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत आवरणार, मी उन्हातनं शेताला जाणार. मग 2 तासात माझं वाया गेलं, त्याचं काय? 2 तास वाया गेलं का नाही कुणाच्या दृष्टिकोनातून? म्हणजे ही जिज्ञासा हे जिज्ञासाचा विषय सांगतोय आपल्याला. म्हणजे शास्त्र विचारात का प्रवृत्त व्हावं, ज्ञानेश्वरी का वाचावी, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला प्राप्तव्य काय, हे प्राप्तव्य जाणून घेतल्यानंतर मग ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर मग पुढे जावं आणि मग पारमार्थिक कार्य करावं, प्रापंचिक कार्य करावं. आणि प्रापंचिक कार्य केल्यानंतर ह्यातला अनुभव घेऊन प्रापंचिक कार्य जर केलं तर देव स्थायी आहे. महाराजांनी असं लिहिले, जेथे जातो तेथे मग देव, मी इथं महाराज इथं उभा आहेत, तिथं देव उभा असलेले सगळ्यांनी दिसायला पाहिजे होतं का नको? देव बसत्याला, उठत्याला, चालत्याला, खात्याला सारखा असा दिसायला पाहिजे होता, परंतु तसा दिसत नाही. म्हणजे यांच्याबरोबर आहे कसा? बोलू जाता बरळ करीसी ते नीट, बरळपणानं बोलणार सुद्धा माझं तू नीट करतोय. नीली लाज धीट केलो देवा, माझी लाज नेली बर का, मला धीट केला. आपली लाज जात नाही. फार लाजेचा संबंध दिलेला आहे बरं का. असं आपल्या विषयाकडे हळूहळू आपल्याला जायचं आहे की बाबा, जो जिज्ञासा झाल्याशिवाय मी कोण आहे समजून घेण्याकरता वृत्तीच तयार होणं शक्य नाही. आणि मी ज्यावेळी कोण आहे अशी ज्यावेळी वृत्ती तयार होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं, म्हणजे मी कोण आहे, मी देह आहे का? मी जर देह आहे तर देह सतत बदलणार आहे. जागृती आहे, जागा आहे का नाही? आता तुम्ही जागे आहे. झोप आहे का नाही? झोप आहे. स्वप्न आहे का नाही? स्वप्न आहे. म्हणजे तिन्ही अवस्था या देहाच्याच ठिकाणी आहे. तशी बाल्यावस्था आहे, तारुण्य आहे आणि वृद्धापकाल आहे. बाल्यावस्थेमध्ये आपल्याला सुखाची कल्पनाच नाही. तारुण्य अवस्थेत सुख हुडकण्याकरता तारुण्य दशे विषय व्यथा हुडकतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. म्हणजे आशेत जन्म गेला, पण सुख काय कळालं नाही. म्हणजे आणि महाराजांनी तरी असं लिहिले, बालपण गेले तारुण्य दशे वृद्धपणी, आणि काय मरे मागुता जन्म धरी. आता मरे कुठं? वृद्धापकाल आला की मरे आणि मागुता जन्म धरी. नंतर जन्म धरतो का? तर बाल्यत्वात सोयीत काय कळून घेतलं नाही, तारुण्यात विषय व्यथा समजून घेतल्या, विषय सुख भोगण्यात जीव गेला आणि वृद्धापकालात मी जाणार ह्या चिंतेनं काय झाला, मेला. मग तीच अवस्था घेऊन जन्माला. मग आता समजून घ्यायला पाहिजे का नको मी कसा आहे? जर समजून घेतलो तर आपल्याला काय व्यथा आहे ती चुकून जाईल. मग व्यथा चुकवाय करताच परमार्थ आहे बरं का. शारीरिक व्यथा ह्या राहणारच आहे. अहो चुकू बरं, एवढी मोठे भक्त आणि त्यांच्या अंगावर भिंत पडली, हे काय बरं आहे म्हणता? बरं आहे, त्या देवाला तरी काय कळायचं का नाही? त्याने जरा धरली असती तशी,
तर तो बाबा बाजूला गेला असता आणि मला गेला नसता ना. म्हणजे हे चरित्र कशा करता बघणं आपल्याला गरजेचं आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं असतं बरं. चरित्र जर बघून घेतलं तर काय कळतं की देहाच्या अनुषंगानं जे होणारं जे दुःख आहे ते दुःख पारमार्थिक क्षेत्राचा आणि त्याचा काही एक संबंध नाही. मग इतके वर्ष जरी झालं तरी का देहादुःख. परवा मी आपल्या सायकलीवर कुठं स्टँडवर आलो आणि एसटीत बसलेला माणूस त्यानं म्हणजे पान खाल्लं होतं आणि त्याचं पान थुकून संपलं होतं आणि शेवटची थुंकी ना बरं का त्याचा राहिलेला तो तुकला देणं आणि नेमका माझ्या पॅन्टवर पडला. आणि आता मग काय करायचं. मी काय सायकली नाही गाडी नाही म्हणलं असतं तर म्हणजे कसं ते लक्षात आलं नसतं. सायकली नाही लगेच पायावर पडल्याबरोबर माझ्या लक्षात आलं. बघितलं त्या माणसाकडे मी. आता काय बोलायचं म्हणलं ते माणसं माझ्याकडे जाऊ दे. पुढे गेल्यावर त्या सायकल दुकानदाराला म्हटलं मग जरा पाणी आहे काय. तर तो म्हटलं आहे की. कशा करताय. एसटीतून माणूस एक थुंकला आणि तो माझ्या पायावर पडले. तो म्हणला काय राव इकडे कशाला आला. त्या माणसाला सोडवायच्या दोन आणि त्याला धुवायला लावायचं का इकडे यायचं तुम्ही. म्हणजे देह तादात्म्य अगोदर हळूहळू कमी करण्याकरता ज्ञान कुठून होते हे कळवून घेतलं तर इंद्रियांच्या मार्फत ज्ञान होतं बरं काय. इंद्रियांच्या मार्फत विषय आत्सेवन केला जातो. मनामध्ये त्याचं ज्ञान येतं. मनापासून बुद्धीकडे जातं. बुद्धीत आलेला जो चिदाभास आहे त्याचं त्या ठिकाणी प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन ज्याला आपण आरशात काय म्हणतात त्याला रिफ्लेक्शन इंग्लिश शब्द आहे. आता जे राम मंदिर बांधलं ना त्या राम मंदिरची 3 मजली आहेत. कुणी वाचला असेल तर बघा. 3ऱ्या मजल्यावर एक आरसा बसवलाय. त्या 3ऱ्या मजल्यावर आरसा बसवलाय. तो आरशातून जे येणारं सूर्यकिरण आहे त्या आरशात परिवर्तित होणार. ते 2ऱ्या मजल्यावर असणाऱ्या आरशात पडणार आणि ते 2ऱ्या मजल्यावरल्या आरशात पडलं की ते परत जाऊन देवाच्या कपाळावर पडणार. म्हणजे ते कुठं कधी होणार ते रामनवमीला बरोबर 12 वाजता सूर्य ज्यावेळी त्या कोणात येईल त्यावेळी त्या कोणाच्या अनुषंगानं काय केलंय हो हे आरस किती वेळात कुठं सूर्य येणार आणि तो बरोबर त्या वेळेत जर ते रिफ्लेक्शन व्हायचं असेल पहिल्या मजल्यातून 2ऱ्या मजल्यात 2ऱ्या मजल्यातून देवाच्या कपाळावर व्हायचं जर असेल तर काय करायला पाहिजे त्या कोणात ते बसवायला पाहिजे. म्हणजे रामनवमीला 12 वाजता बरोबर ते प्रकाश किरण देवाच्या कपाळावर येते. त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. मग हे सूर्य प्रकाश जर ज्यावेळी आला त्यावेळी काय आपण म्हटलंय आता प्रकाश आहे. मग कोणता प्रकाश आहे सूर्याचा प्रकाश आहे काय तो एवढा विचार करायला लागलाय काय देवाच्या. म्हणजे ज्यांनी जाणलं की काय की बाबा हा सूर्यप्रकाश हे लाईटचा वगैरे प्रकाश नाही. देवाच्या कपाळावर 12 वाजता त्याच्याकरता किती प्रक्रिया केली आहे. पहिला मजला आहे 2रा मजला आहे आणि 3रा मजला आहे. म्हणजे एवढ्या ते कोणात बसवलंय. तसं हे इंद्रियांच्या मार्फत बुद्धी मनाच्या ठिकाणी मनापासून बुद्धीच्या ठिकाणी बुद्धीत येणारा प्रकाश त्या प्रकाशाच्या ठिकाणी ते ज्ञान आणि ते रिफ्लेक्शन झाल्यानंतर विषयापर्यंत पोहोचतं आणि ते विषय घेऊन इथपर्यंत येतं आणि मी ज्ञाता आहे ज्ञानी आहे. तर जो विषय निर्माण होतो विषयाचं ज्ञान ती वृत्ती काय करते ग्रहण करते आणि मी एक ज्ञाता आहे. मी कुणाला संबंधित धरून तर अंतःकरणाला संबंधित धरून म्हणा जीवाचा त्याच्या ठिकाणी संबंध येतो. मग मी कसा नाही निषेधावली असं त्याला शब्द वापरलाय आणि ती निषेधावली जर आपण करत आलो तर शास्त्रानं सुद्धा नेती नेती हा शब्द कशा करता वापरलाय. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. नको असणारा जर भाग काढून टाकला तर मूर्तीत आहे तो भाग राहतोच नाही.
बरोबर आहे ना? मूर्ती कशी तयार होते? नको आहे तो, आता तुम्ही सुद्धा म्हणता यायचा, नको आहे तो भाग काढून टाकला की बडोदा तयार आहे महाराज. हा, नको आहे ते जर बाजूला केलं तर आहे, पाहिजे आहे ते आहेच ना, पाहिजे आहे ते आहेच. उपाधीच्या ठिकाणी भिन्नता आहे. माणसं बघताना कशी बघतात? हा सुखी आहे, हा दुःखी आहे, ह्यो बरोबर नाही, ह्यो चांगला आहे, ह्यो असा आहे. मग किती किती ठिकाणी कोट्यावधी संख्या आहे, तर कोट्यावधी संख्येच्या ठिकाणी कोट्यावधी विचार. म्हणजे ह्यो योग्य आहे, हा अयोग्य आहे. म्हणजे जे ज्ञान बाहेरचं आहे त्या बाहेरच्या ज्ञानाच्या उपाधीच्या अनुषंगानं काय होतंय हो? आता माऊलीने असं लिहिलंय त्याकरता, ही माणसं फार खराब होत्या, माणसात नाही माणसं म्हणतात, माणसं ही अशी आहेत की माणसात नाहीत, ऐकायला माफ येतात हो, पण माणसासारखे सुद्धा वागत नाहीत. हा, रात्री महाराज म्हणालेत काय, मी स्वतः अनुभवलंय ते काय, की बाबा श्रद्धाची जर नसली तर माणूस काय करतो? श्रद्धेला फार महत्व आहे महाराज, भावाला फार महत्व आहे. ज्ञानाला जेवढं महत्व आहे तेवढं भावाला महत्व आहे. भावानं देव अक्षरशः म्हणजे व्याकुळ होतो बरं काय. भावाचं श्रेष्ठत्व, अतिशय भावाचं श्रेष्ठत्व आहे. तो भाव निर्माण हा शबरी काय हो? म्हणजे हे भावक्षेत्रातलं जर बघितलं तरीही अतिशय उच्च प्रेम जर बघितलं तर प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. माझं तुमच्यावर प्रेम आहे सांगणं काय जाणणं बरोबर आहे? जाणणं बरोबर आहे ना? मग पिक्चरातली माणसं म्हणतात हो, सागर के इस पार से काय काय त्या पार, म्हणजे त्या सागराच्या त्या पलीकडे आता ते कुठं कुठं मी तुझ्यावर प्रेम करतोय. अरे सांगतो म्हणजे तू प्रेमच करत नाही, बरोबर आहे? हे दाखवण्याकरता असणारा प्रेम मोले घातले विकाया रडाया ना असू ना माया. त्यांच्याकरता देव सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. असो पुढे जाऊ. म्हणजे उपाधीच्या अनुषंगाने ज्यावेळी आपण जीव बघतो त्यावेळी हे खराब आहे, हे खराब आहे, हा चांगला आहे. म्हणजे का खैरे चांद कशी आहे ती का खैरे चंदने ही विवंचना तवची घटे जाऊन घापती एकवटे अगली माझी. हे खैराचं आहे. खैराचं म्हणजे कसं आहे माहित आहे ना तुम्हाला? लाकूड हात लावायचा संबंध नाही. हात जर लावला तर तुम्ही रक्तच घेऊन येणार बरं काय. असे ती खैर आहे. चंदन म्हटलं असं तर इतकं सुवासिक आहे, इतकी बरीच झाडांच्या मध्ये किती विविधता आहे, अतिशय विविधता आहे. परंतु हे तुमचं पडून गेलं बरं काय. म्हणजे ही विविधता तुमचं माझ्याकडे आहे माफ झालं, त्याचं माझ्याकडे. अरे म्हणजे संत विचाराकडे सन्मुख असणं पुण्याचं फळ आहे बरं का. पुण्य फळले भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा. काय पुण्य फळलं म्हणतात की मी संत विचाराकडे सन्मुख झालोय बरं का. नाहीतर ही सगळं जगत संत विचाराच्या विनमुख आहे. म्हणून काय हो, म्हणून माझं पुण्य फळायला लागले बरं असं म्हणणं आहे. असू दे तो विचार आपल्याला म्हणजेच उपाधीकडे ज्यावेळी बघितलं जातं तर खैर जर बघितला तर कसा हो अतिशय त्रास देणार आहे. चंदन बघितलं तर अतिशय सुख देणार आहे. हे जर गुलाब बघितला तर तो सुवासिक आहे काटे त्या ठिकाणी. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. उपाधीचा अनुषंग जर बघितला तर चैतन्याकडे लक्ष जात नाही.
मग लक्ष जातं कुठं? उपाधीच्या कार्याकडे लक्ष जातं. आणि उपाधीच्या कार्याकडे ज्यावेळी लक्ष जातं त्यावेळी माणूस म्हणत असतो काय? हा सुखी, हा दुःखी, हा नित्य, हा अनित्य. परंतु न टिकणाऱ्याच्या ठिकाणी जर वृत्ती राहिली तर ते सत्य म्हणावं लागतं. आणि त्या आता थोडासा विषय त्याच्याही पुढे जाऊन जर बघितला तर बुद्धीचा जो अहंकार आहे, बुद्धीच्या ठिकाणी जो अहंकार, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, पहिलं रिफ्लेक्शन झालं असेल तर अहंकाराच्या ठिकाणी महाभारतात सुद्धा त्याचा विचार आलेला आहे. म्हणजे अगोदर अहमची काय झालेली आहे हो, स्फूर्ती कुठं झालेली असेल, अहम ही वृत्ती उठली, त्यात तो प्रकाशाला आहे. त्यामुळं मी म्हणायला लागले बरं का. मी कुणाला म्हणतो? देहाला धरून म्हणतो की मी जे आहे ना ते अहम या वृत्तीत आल्यानंतर ती अहम वृत्ती आता हे आपल्याला सगळ्यात जवळच्या जवळची आहे म्हणून एकदा एकदम असा म्हणजे विषय सांगण्याचा मी प्रवृत्ती झाली. मग जास्त काय आपली महिला मंडळ आहेत बरोबर, परंतु ही समजून घ्यावं आपल्याला हे एक विषय म्हणे माणसाला तो प्रकट करावा असं वाटतं म्हणून तो बोलतोय. आपल्याला अनुभूती यावी आणि तो विषय कसा आहे समजून घेतलं तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होतो बरं का. सांगणं हे आपल्यासाठी असावं शांत महात्मा. तसं आपल्या अंतःकरणामध्ये जो अहम आहे त्या अहम मध्ये चिदाभास येतो आणि अहम ही वृत्ती उठते. आणि अहम ही वृत्ती उठल्यानंतर ती बुद्धीला ग्रहण करते. कारण का बुद्धी ही कशी आहे? सत्वगुणांचं कार्य आहे. म्हणून त्यामध्ये काय असतं? त्यामध्ये अपंचीकृत पंचभूतांचं कार्य असल्याकडून सत्वगुणांचं कार्य आहे ते तेज तत्वाचं आहे. म्हणून त्यामध्ये रिफ्लेक्शन होत आणि त्या जड बुद्धी जरी असली तरी सुद्धा ती चिदाभासाच्या अनुषंगाने कार्य करते आणि ती कार्य करते. परंतु ती बुद्धी जर मनाच्या मागे जाऊन इंद्रियांच्या मागे लागली तर विषयाचं सुख नित्य घ्यावं असं वाटत राहतं. आणि त्या विषयाच्या ठिकाणी प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे देहावर आठव येतो आणि ते देह उपाधीनं ज्यावेळी काय होतं, हीच उपाधी आपल्याला काय होते, आपल्याला कधीही मरावं असं वाटत नाही. जगस्पृहे अस्पद सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी. म्हणजे जगाची जर भूमिका काय बघितली तर ह्या राज्याचा, सगळ्या देशाचा, नाही सगळ्या जगाचं काय सार्वभौम पद माझ्याकडे आलं तर मी कृतार्थ आहे. हे जसं निर्विवाद त्याला सुख वाटतंय तसं निर्विवाद मरावंच लागतं. देहाला आलं की मरण आहे. तुम्ही नाही मरणार किती म्हटलं तरी मेलेशिवाय नाही. न टिकणाऱ्याजवळ टिकणाऱ्याची आशा जर झाली तर ती शक्यच म्हणजे न टिकणारी वस्तू आहे. आणि तिच्या ठिकाणी टिकावी जर अशी धारणा झाली तर किती दिवस टिकून राहील? काय बाजारात सफरचंद आणले हे खाऊन बघितलं म्हटलं आता चौथ्या दिवशी काय आहे एकादशी, 4 दिवस जरा ठेव म्हणजे एकादशीला खायला. 4 दिवस ठेवली. त्यांचा स्वभाव काय आहे? 4 दिवस ठेवली बघितलं तर 5व्या दिवशी आपल्यावर आतमध्ये काळे तळे म्हणजे असं काय झालं ते तर त्यांचा स्वभाव नाही. तसे आपल्याला मरावं नाही मरावं जरी वाटलं तरी ह्या देहाला मरावं. जन्माला आल्यावर मरण निर्विवाद म्हणजे निर्विवाद आहे ते निर्विवाद. दुःख कशामुळे? मरणार म्हणून दुःख. मग मरणार म्हणून हे जर दुःख आहे तर मरू नये याच्याकरता काहीतरी विचार जर असला तो जर ग्रहण केला तर मरायचं दुःख निवृत्त होईल. दुसरं काय व्हायचं आहे? मग आता मरणार कोण आहे तर ते आहे म्हणजे मरणार आहे. मग यात चैतन्य आहे. ते चैतन्य जर बघितलं तर कसं आहे न मरणार आहे. आता आपसून द्यायला पाहिजे मला 5 मिनिटं राहिले म्हणून थोडं सांगतो. किंवा ते चैतन्य जर बघितलं तर आपण ऐकतो काय की बाबा उपाधी किती असली
उपाधी कशी आहे? चैतन्य सर्वव्याप्त आहे. त्याच्या अगोदरच जो श्लोक आहे त्या श्लोकाच्या ठिकाणी असं लिहिलं की बाबा हे चैतन्य सर्वव्याप्त आहे, अनुभवाला काय येत नाही. हे बघा, परवा सुद्धा मी सांगितलं की बाबा आकाश हे जर बघितलं तर सगळीकडे आहे का नाही? आकाश सगळीकडे आहे. कुठून आहे आकाश? जेवढा घट झाला देव, मग आपल्याला शंका अशी आहे, हत्तीत बी तेवढाच देव आणि मुंगीत बी तेवढाच असा देव असेलच करणार. सगळीकडे देव जर आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग एवढा हत्तीत बी देव तेवढाच आणि मुंगीत बी देव तेवढाच, हे कसं काय? बरोबर आहे ना ही शंका? मग बरोबर आहे ही शंका? चुकीची आहे की नाही? पण मी म्हणतोय बरोबर आहे, शंका चुकीची आहे. शंका चुकीची कसं काय असेल? शंका अशी आहे की आपल्याला वाटते हत्तीत बी देव केवढा आणि मुंगीतही देव केवढा, हत्ती केवढा आणि मुंगी केवढी. परंतु जर बघितलं चित्ताकात केवढं सोनं आहे आणि मुठीत काय? चित्ताकात काय आहे आणि मुठीत तसं कसं असेल? ही मुठी केवढी आहे आणि चित्तात केवढं? म्हणजे व्यावहारिक दृष्टीने जर बघितलं तर काय जास्त आहे मुठीत, कशात? चित्तात, आणि ह्याच्यात काय आहे? कमी आहे. कशाच्या अनुषंगानं? उपाधीच्या अनुषंगानं कमी जास्त आहे. उपाधी कमी जास्त आहे, सोनं कमी जास्त नाही. सोनं हे जे तत्व आहे ते तत्व एक आहे बरं का. सोनं जर बघितलं तर एकच आहे का नाही? उपाधी नाम मुधी लहान आहे आणि चित्ताक मोठा आहे. याच्यापेक्षा काय आहे? वेगळं काय? म्हणजे आकाश जर बघितलं तर एवढा तर लोटका आहे, त्यात बी आकाश आहे, आणि जर बघितलं तर त्यात बी आकाश आहे. उपाधी जर बघितली तर आकाश कुठं जर बघितलं मळकं केलं तर त्यात आकाश आहे काय? म्हणजे फोडलं तर कुठं गेलं ते आकाश? कुठं गेलं? म्हणजे उपाधी आहे म्हणूनच त्याला आकाश म्हणायचं. हो, घटातला आकाश. उपाधी नसली आकाश म्हणायची गरजच काय? तसं चैतन्यात देव ही उपाधी आहे, अंतकरी उपाधी आहे, म्हणून देव म्हणायचं, माझं म्हणायचं, मी म्हणायचं. व्यावहारिक दशेतलं कार्य आहे म्हणून हे नाही तर आहे ते सगळं चैतन्यच आहे. मग स्वर सुखानं आराम आहे ना ते. कुठं हलतंय ते, कुठं चालतंय? चालायला हलायला त्याला जागा पाहिजे ना सगळीकडे. आता हाईतनं आम्ही ठरवलं काय, हात घरात जायचं आणि बुट्टी आणि खोडं घ्यायचं. जेवढं काय आकाश आहे तेवढं भरायचं की एवढं एकदा बाहेर काय शक्य आहे का नाही ते? का घरात दार लावायचं, आकाश भरायचं नाही, बाहेर टाकायचं. बाहेर टाकलं बाहेर बी आकाशच आहे. हे जसं आहे तसं जर बघितलं तर हे उपाधीचा धर्म जर बघितलं तर उपाधीचा धर्म काय हो? सुखदुःखाला काय? महाराजांनी असं लिहिलंय, तुका घेऊन या काठी लागला कलेवरा पाठी. पुढं काय? तुका घेऊन या काठी लागला कलेवरा पाठी, निहुनी ठेविला स्मशानी, माणसे जाळतात त्या ठिकाणी. मग काय म्हटले आता ते अभंग जर सांगायचं झालं तर महाराजांचं असं आहे की तुकोबाराय म्हणतात की बाबा मी काठी घेऊन ह्या देहाच्या पाठीला, म्हणजे मी कोण? मग आमचं काय मत आहे? मी मेलो की कोण आहे मला बघायला? आमचं म्हणणं काय आहे? मी मेलो की कोण आहे माझं बघायला? आमचं वसुदेव तिकडे हक्कामध्ये किंवा रामाचं आम्ही म्हणता, मग तुम्ही तुम्ही मेल्यावर रामाचं राज्य करायचं, आता तुम्ही असल्यावर रामाचं राज्य करायचं काय हरकत आहे? म्हणजे आम्हाला तुम्ही रामाचं राज्य करून घेतलायचा असा तुम्ही फार काय म्हणजे आमच्या तुम्ही आडवायचा बरं काय. म्हणजे रामाचं राज्य करण्याकरता तुम्ही केला पाहिजे. हे उपाधीला धरून आहे
आणि उपाधीचा धर्म जे आहे अजून बराच विषयांमध्ये सांगितलं. म्हणजे घट ही उपाधी आहे, मठ ही उपाधी आहे, तसा स्थूल देह ही उपाधी आहे. परंतु उपाधीनं एक असं चांगलं काम केलंय की बुद्धी ही उपाधी आहे. बुद्धीत आलेला जो प्रकाश आहे त्या प्रकाशानं चैतन्याला जाणता येतं हे चांगलं आहे बरं का. एरवी चैतन्य कळालं नसतं मला. बुद्धी उपाधी जर नसती, बुद्धी जर चिदाभास आलेला जर कळला नसता तर चैतन्याचं स्वरूप आपल्याला कळालं नसतं. इतकं त्या चिदाभासाचं महत्व आहे. नाही बुद्धीचं महत्व आहे. बुद्धी जाणे आणि मी जाणे, तो अपार शुद्ध परमात्मा मी असं, मी स्वयंभूत परमात्मा आहे हे सांगण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे? बुद्धीच आहे. बुद्धी निश्चय ब्रह्मरूप भावी, भावी हा शब्द आहे ना तो फार मोठा आहे. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश, तत्परायण अहर्निश झालं. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषय. म्हणजे भ्रांत बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी भ्रांत झाली कशी काय? मग मी समजून घ्यायचा कसा काय? मी स्वयंभूत आरामभूत कसा आहे? आणि बुद्धीच्या ठिकाणी दोष कशा आहेत? आणि ती बुद्धी दोष संबंध रहित कशी होईल? आणि ती बुद्धी दोष संबंध रहित जर झाली तर स्वरूपाला कशी ओळखेल? आणि स्वरूपाला जर ओळखेल तर ती आरामभूत कशी होईल? न फिरणारी होईल. अनेक खाणीत त्यांना तो फिरावा लागतोय, तो प्रवास थांबेल. आणि ती प्रवास थांबल्या तर अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. ज्याला अन्य ठिकाणी जावं लागतं त्यालाच दुःख येतं. बसलेल्याला काय आराम नाही, त्याला फिरण्याचं दुःख नाही, वाऱ्याचं दुःख नाही, प्रकाशाचं दुःख नाही, तापण्याचं दुःख नाही, नाही कशाचंही दुःख नाही. मग तो स्थिर आहे. तो स्थिर जर असेल तर त्याला कशाचंही दुःख नाही. मग तो अस्थिर का झाला? तर ज्या अस्थिर स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वृत्ती राहिली. मग अस्थिर स्वरूपाच्या ठिकाणी कोण आहे? तर अस्थिर ठिकाणी आहे ती माया आहे. आणि ती जाणारी येणारी आहे. तिलाच अविद्या म्हणतात, तिलाच भ्रम म्हणतात, तिलाच प्रकृती म्हणतात. बराच त्याचा विचार आहे. आणि त्या प्रकृतीच्या ठिकाणी बुद्धी जर व्यवहार करेल ती ही अस्थिर होईल. आणि अस्थिर बुद्धीत कोणताही प्रकाश पडणं शक्य नाही. स्थिर बुद्धीतच एक प्रकाश पडतो. आणि ती स्थिर बुद्धी सुखाला कारणभूत होते. आणि ती स्थिर बुद्धी सुखाला कारणभूत व्हावी असं वाटत असते तर स्थिर विषयाच्या ठिकाणी ती राहिली पाहिजे. आणि तो स्थिर विषय जर मनीमानसी यावा असं वाटत असेल तर स्थिर बुद्धी होण्याकरता स्थिर विषय शोधला पाहिजे तिनं. आणि ती स्थिर बुद्धी होईल तर ती सर्व सुखाचा आराम शोधेल. आणि नवे राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदी घेईजे. राम म्हणत ती बुद्धी रामरूप होईल. ऐसे सुख वचनी आहे आणि विश्वासी अनुभव पाहिजे. म्हणजेच विश्वासानं अनुभव घेणं गरजेचं आहे की सुखाच्या रामाच्या ठिकाणी सुख आहे. नाही तसा अनुभव घेण्याकरता वचनाच्या ठिकाणी कायला हो करा. म्हणजे सतत ते ऐसे सुख वचनी आहे. या वचनाच्या ठिकाणी असं सुख आहे की जे राम म्हटल्यानंतर त्या पदावर आरूढ होईल जो स्वर सुखाचा राम. कुंडली कमरधारी